आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते ती म्हणजे महाविकास आघाडीची बैठक संपली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। आंबेडकर यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा या बैठकीतून बाहेर पडलेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या संदर्भात ही बैठक होती। आता पुढची बैठक 9 मार्चला होणार असून यामध्ये जागा वाटप अंतिम होईल अशी शक्यता आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत सुरू होती। ही बैठक अखेर संपली। थोड्या वेळापूर्वी इथून प्रकाश आंबेडकर बाहेर पडले होते, तर आता शिवसेना उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आता ही बैठक संपून इथून बाहेर पडले आहेत। या बैठकीत काय काय झालं याची माहिती थोड्याच वेळात औपचारिकपणे आघाडीच्या वतीनं देण्यात येईल। पण त्यापूर्वी हे दोन प्रमुख नेते म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना उभाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे इथून बाहेर पडलेत। प्रणाली कापसे आपल्यासोबत आहे बैठकीच्या इथून। प्रणाली, काय काय झालं बैठकीत, सूत्रांची काय माहिती आहे? बैठक ही सकारात्मक पार पडल्याचं दिसून येत आहे, कारण आताच बाळासाहेब थोरात जेव्हा या ठिकाणून बाहेर पडले त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू दिसत होतं आणि त्यामुळे आजची बैठक ही खऱ्या अर्थी समाधानकारक बैठक झाली आहे असं म्हणायला हरकत नाही। 4 सीझनमधून आतापर्यंत प्रकाश आंबेडकर, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात हे बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे कुठल्याही वेळेला आता खरं तर इतर जे मान्यवर आहेत आतमध्ये, विशेषतः शरद पवार हे सुद्धा बाहेर पडतील। संजय राऊत बाहेर येत आहेत, ते आता नक्कीच पत्रकारांशी संवाद साधतील। बाहेर पडलेत महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे एक प्रकारे समन्वयक असल्यासारखे संजय राऊत काम करतायत। विविध राजकीय पक्षांमध्ये संवाद साधण्याचं काम सुद्धा ते करतायत। संजय राऊत ही बैठक संपून बाहेर आलेत, ते बोलतायत। आपण थेट ऐकण्याचा प्रयत्न करूयात संजय राऊत काय म्हणतात ते। त्यामुळे पुढच्या काही क्षणात संजय राऊत बोलणार आहेत, कारण जागा वाटपाचा 22 जागा शिवसेनेला आणि अन्य उरलेल्या जागांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचितला जागा अशा प्रकारची चर्चा प्राथमिक स्वरूपात सूत्रांनी व्यक्त केली होती। विस्तार से बताइए, विस्तार से शुरू करा एकदम तोंडावर सर बोला बोला सर बोला मनीष। अरे पाटील शरद पवार आले, अरे शरद पवार आले। महाविकास आघाडी सर बोला बोला सर बोला। आज महाविकास आघाडीची बैठक जागा वाटपा संदर्भात आणि पुढली रणनीती ठरवण्यासंदर्भात शरद पवार आले इथे पार पडली। आजच्या बैठकीला माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे, जितेंद्रजी आव्हाड, जयंतराव पाटील, मी स्वतः होतो,
आणि मुख्य म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे आजच्या बैठकीला उपस्थित होते. 4 पक्षांमध्ये महाविकास आघाडी म्हणून उत्तम चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली, 48 जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो. आजच्या बैठकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाहीत, एकाही जागेविषयी मतभेद नाही. आज प्रकाश आंबेडकरजींनी त्यांच्या जागांसंदर्भातलं एक प्रपोजल दिलेलं आहे, एक प्रस्ताव दिलेला आहे. त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की आमच्या 3 पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन वंचित आघाडी हा महत्त्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्याबरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे. आज अभी आपने देखा होगा कि महाविकास आघाड़ी की एक महत्वपूर्ण बैठक यहाँ हो गई, जिस बैठक में शरद पवार जी, उद्धव ठाकरे जी, मैं भी था शामिल उसमें, जयंत पाटिल, जितेंद्र आव्हाड और खास करके वंचित बहुजन आघाड़ी के प्रकाश आंबेडकर जी भी हमारे साथ बैठे थे. बहुत ही पॉजिटिव डिस्कशन हो गया, सकारात्मक चर्चा हुई और हमने ये तय किया है हम एक साथ चुनाव लड़ेंगे महाराष्ट्र में. बात अगर आपका सवाल होगा सीट शेयरिंग के बारे में तो हमारे में कोई मतभेद नहीं है, लगभग सभी बातें तय हो गई है. याविषयी जी घोषणा आहे ते आम्ही एकत्र बसून करू. प्रत्येकाने व्यक्तिगतरित्या घोषणा कोणी करणार नाही. वंचितचं समाधान होत आहे का? प्रकाश आंबेडकरांचं समाधान होत आहे का? त्यांनी काही जागांबद्दल मागणी केली? प्रकाश आंबेडकरांचं एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे, ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उलथवून टाकायची, याच्यावर प्रकाश आंबेडकर साहेबांचं समाधान आहे आणि त्यासाठी आपण एकत्र राहायला पाहिजे याच्याविषयी त्यांचं एकमत आहे. चर्चा हो गई, आज बहुत अच्छी चर्चा हो गई. बंटवारा हो गया. त्यामुळे संजय राऊत यांनी म्हटलंय की 9 तारखेला सगळे पक्षांचे नेते एकत्रित बसून पत्रकार परिषद घेऊन याची औपचारिक घोषणा करतील. जागा वाटप निश्चित झालंय, अंतिम फॉर्म्युला ठरलाय. एवढंच नाही तर वंचितचं सुद्धा समाधान झालंय, पण वंचितचं समाधान मोदींना सत्तेखालती खेचणं या एका मुद्द्यावर झाल्याचं त्यांनी म्हटलंय. अर्थात संजय राऊत आपल्या बोलण्यात बऱ्याच गोष्टी न सांगता निघून गेले. बिटवीन द लाईन्स बऱ्याच गोष्टी संजय राऊत यांच्या बोलण्यात आहेत, पण ही बैठक यशस्वी पार पडली असा दावा पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केला. यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.